कुठं जायचंय? साखरपुड्याला कोणत्या? सोन्याच्या सोन्या हो का? बर कोणत्या गावले? कुठं चाललो? कोणत्या गावाला चाललो आपण आता? मेकरले. हा साखरपुडा कोणचा आहे? सोन्या सोन्याचा का? बर चल मग. तर दोस्त मित्रांनो आता आम्ही निघलो आहे साखरपुड्यासाठी सोनीच्या. आमच्या सोबत मिस्टर इंडिया पण आहे, शिवाबाई पण आहे, इकडून आहे मल्हारजी मारतंड. फक्त त्यांचे मित्र मांजऱ्या भाई सांगणी आज मांजऱ्या भाऊ आता मांजऱ्या भाई आता पाहू आपण तिकडे पुढं भेटते की नाही. तर आता आपण परवास करणार आहोत इकडून मावरा जाफराबाद देऊळगाव राजा सिंदखेड राजा आणि मी करासा. तर चला जाऊया आता साखरपुड्याला. आता सध्या आपण जाम मध्ये पोहोचलेलो आहे. आता आमच्या सोबत आहे मिस्टर इंडिया पण पड बसलेले आहे. आता आम्ही सध्या टेंभुर्णीत आलेलो. आता टेंभुर्णी लवकरच पोहोचणार आहे आम्ही समृद्धी महामार्गाजवळ. प्रतिक्रिया आता राजू व्यापाऱ्या गाडीची इकडे प्रवास करायची. एक नंबर आहे गाडी बाबा. काही ताण नाही, चांगले तिथे. पण तुम्ही मांजऱ्या भाईल काच काय सोडलं साखरपुड्याला जाताना? मांजरा भाई पुढे गेला ना, चाट मारू पुढे गेला, चाट मारून का? गोटू शेठ गेले नाही, काहीच नाही का? ते रामू शेठ सांगेले. कोणतं सोबत? रामू शेठ का? बरं चला मग जाऊ आता भेटू तिथे जायला. बरं पडेल. मिस्टर इंडिया निघून आले आता याच्यातून सनरूफ मधून पोंग्यातून. या मिस्टर इंडिया खाली. काय तुम्ही निघले म्हणलं तुम्ही? पोंग्यातून का? पोंगा आहे तिथं काय म्हणते त्याला? सनरूफ. काय म्हणते? काय? सनरूफ. हा लागलो आहोत सिंदखेड राजा रोडने. देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड. सिंदखेड राजा देऊळगाव राजा रोड आहे. डोंगरात काय आले? हा कुठे जायचं आपल्याला? डोंगरात काय आले? हे बाय जंगल लागलं ना. तर हा यामध्ये राजू व्यापारी चालू आहे गाडी. आता निघून आम्हाला जवळपास 1 तास झाला. 12 वाजून 10 मिनिटाला मग घरून निघलो होतो. तर आता 1 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. सिंदखेड राजाचं जे अंतर आहे इथून आता 9 किलोमीटर सिंदखेड राजा आहे. कुठे वॉटर पार्क? शिवाबाई आता इकडं तू पाय आता शेडनेट किती येतात. शेडनेट पॉली हाऊस पाय किती इकडे तू. आता सिंदखेड राजाजवळ पोहोचलेलो आहे. सिंदखेड राजाचे जे राष्ट्रमाता जिजामाता याचं जन्मस्थान आहे. एक मिनिट द्या बरं आपण. काय वरती पाय बरं आता नाही उघडत. आवाज का जादूवर म्हणलं गाडी चाला. आवाज कुठं येऊ राहिला? आणि हाताने तेल काजू काढल्याबरोबर आवाज आला ना. तुला वाटलं काय झालं? टायर पंप. आवाज कसा आला म्हणलं? जवळखेड पली. आम्ही तर मागत बसतो त्या सवय तुम्हाला. आलटो त्याचं नाही काही. तिकडून पिकअप मध्ये या. काम पडल्यामुळे इकडे कुठे येईल. आता आपल्याला आता आम्ही इथून चढणार आहोत समृद्धी महामार्गावर.
समृद्धी महामार्गावर चढूया आता. राऊंड घेऊन हा सिंदखेड राजा इंटरचेंज आहे. इकडे 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 राजू व्यापारीची जी गाडी जी पहिल्यांदा समृद्धी महामार्गाचा प्रवास करत आहे आता. आपण जंपिंग करायला आवडतं. बर चला आपण या. एकच इंटरचेंज इकडं. बाप्पा, सोन्याचं काय आहे? सोन्याचं साखरपुडा. साखरपुडा हा. विचारून घे. साखरपुडा या रस्त्यात वळून टाक का? स्ट्रॉप करायची. स्ट्रॉप काय विचार एकदा मॅडमले. हा किती नाही बॅलन्स कसं टाकायचं? कॅश घेताल ना. कॅश आहे ना. इथे का? हे राजू व्यापाऱ्याचं जे ते ब्लॅकलिस्ट फास्टॅग त्यानं फास्टॅगचं रिचार्ज काही केलं नाही अजून. कामच नाही पडलं. हां कामच नाही पडलं. कामच नाही झालं. काय तर टाकून घ्या. आलं नवी गाडी गेली तुम्ही फास्टॅग रिचार्ज केला बाहेर चाल इथून बाहेर चालती गाडी आहे ना. पक्की झाला. त्यात पाहून घे. बोर्ड पाहून घे पुढं. जायला आहे मी समृद्धी ना तुम्ही ना सांगता काय हे आहे समृद्धी महामार्ग. मुंबईला जायला आमचं आता आम्ही इथून दुसरं भेटला होतो. काय शहरमध्ये हे राजू व्यापारी गाडी चालू होती आता. हे कोणता रोड आहे हार्दिक? कोणता रोड आहे हा? समृद्धी महामार्ग. संबोधी हाँ मार्ग. हाँ. अभी हम चढ़ चुके हैं अभी समृद्धि पे. ये देखिए 120-150 का अभी बीच वाले लाइन में चलो. कैसा है रोड? अच्छा है क्या हार्दिक? हो हाँ हो क्या बहुत अच्छा है. हो हाँ हो. काय वाटलं तुला? मला अमरावती इतकी जवळ कशी आली? 24 किलोमीटर का? हा त्यानं मी तर लय लांब जातो अमरावतीला. तुला वाटलं शॉर्टकट आहे अमरावती? तिकडे गाडी घेतोय. आला पुढे लाईव्ह तुम्हाला. समृद्धीवर जे हा मधला जो लेन आहे हा कार साठी आहे आणि या लेनवर जे सासून पाहू का आपण? तर हा साईडचा जो लेन आहे तो ट्रक साठी आहे. म्हणजे जे कमी स्पीडचे जे व्हेकल आहे त्यांनी ह्या साईडच्या लेनवर चालायला पाहिजे. आणि हा मधला जो लेन आहे हा कारसाठी आहे. आणि हा इकडचा जो लेन आहे तर तो ओव्हरटेकिंगसाठी ठुला पाहिजे. पण आता या समोरचा गाडीवाला हळू गाडी चालवतो एकदम. या समृद्धी महामार्गावर तुम्ही जर आलात तर हे नियम लक्षात ठेवायला पाहिजेत. खूप छान असा रोड आहे. इकडे बाहेर आहे. आता आम्ही आलो होतो साखरपुड्यामध्ये. मिस्टर इंडिया बी आमच्या सगळ्यात भारती बॅग दोन चल घ्या कॅमेरे चल घ्या. एक कार्यक्रम होता. हो का? माईक पण रस्त्याच म्हणलं. माईक काय आलं? माईक गाडीत होती आता आम्ही सोबत अशी केली जास्त येते.
काढला नाहीत कसं आहे आता साखरपुडा झालेला आहे स्वप्नीलचा. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहोत. मेहकर येथील वेदिका लॉन्सला साखरपुडा होता. हा बघा, हा समोरच वेदिका लॉन्स आहे. आतमध्ये तर आम्ही काही ब्लॉग बनवला नाही जास्त. हे बघा, हाच वेदिका लॉन्स आहे. हा स्वप्नीलच्या लक्षात राहील ब्लॉग. तर चला आता काळे सर उभे आहे, त्यांचे कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष. हा हे म्हणतात त्याला रिसोर्ट बायपासवरती हा लॉन्स आहे, वेदिका लॉन्स. तर चला जाऊया आता मेहकर मार्गे हिवरा आश्रम, चिखली आणि वापस परतीच्या प्रवासाला मंगळाळ्याला. तिकडं बाय साखरपुडा. मग हो कोणाचा साखरपुडा होता? सोन्या. किती गुलाबजामुन घालले का? 2. 2 घालले का? हो 2च घालले खरं. हो शिल्लक कोण नाही घालले मग? शिल्लक नाही काहीच नाही. नाही का? बरं, मग सोन्याला भेटला का तू? हो काय म्हणतो? काही नाही म्हणे. हो, ती बायको पाहिजे पण मोठा. हो हं? हो चांगलं छान आहे का? हो हो का? खरंच का? हो. चला आता कुठं जायचं आपल्याला? आता आता गावाले गावाला कुठं कोणते गावले? मामदा. माउंट राहिलेस का? हो चला आता माउंट राहिलं जाऊ आता. चल. माहित तसं. गुलाबजामुन 2च घालते का? मला तो अरे हां खरं सांग. हां खरं 2च घालले का? तो किती घालते रे व्यापारी? 4 का? तर राजू व्यापारी घालले आमच्या 4 गुलाबजामुन. आता गोटू शर्टचा आणि त्याला गोटू शर्ट भेटले नाही. गोटू शर्टचा पण एक्सपिरियन्स घेतला असता. त्याने गुलाबजामुन किती घालले? आता नंतर घरी आल्यावर सोडूला विचारू का त्याला किती गुलाबजामुन घालले. तर चला जाऊया आता परत मेहकरचे की बुलढाण्याचे आपले खासदार तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहे प्रतापरावजी जाधव साहेब यांचा हा तालुका आहे. प्रतापरावजी जाधव साहेब जे आहे की त्यांचे भूमिपुत्र आहे. त्यांना भूमिपुत्र म्हणून पण ओळखले जातं त्यांना. पण मेहकरची हालत खूप खराब आहे. त्यांचं याच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. तर आता आपण मेहकरमधून एक्झिट करत आहोत. हे मेहकर आहे. मेहकरचा हा इकडं समोर जो रोड आहे मालेगाव रोड आहे. मालेगाव वाशिम तथा इथून साईडला जाणेपाळा पण जातो. तर राजू व्यापारी म्हणून मी मेहकर पाहिलेलं नाही. त्यांना मेहकर सिटी पाहायची होती की प्रतापराव जाधवनी मेहकर सिटीचा किती विकास केलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मेहकर? हां काहीच विकास नाही. तुम्हाला वाटलं मेहकर केंद्रीय राज्यमंत्री तथा आरोग्यमंत्री तथा खासदार असल्यामुळं मेहकरचा खूप मोठा विकास झालेला असं. मेहकरचा कुठल्याही प्रकारचा विकास नाही. प्रतापराव जाधव साहेबांना याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. हे कार्यालय आहे प्रतापराव जाधव साहेबांचं. कार्यालय चांगलेलं केलेलं आहे फक्त त्यांनी, बाकीचं काही सुधारलेलं नाही.